यवतमाळातील भाजप आमदार मदन येरावार यांच्या विरोधकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे। या बैठकीचं चित्र पाहता मदन येरावार यांचं तिकीट कापल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भाजपचे माजी खासदार राजा ठाकरेंच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हाध्यक्ष राजू डांगे, माजी युवा मोर्चा अध्यक्ष अमोल ढोणे आणि इतर विधानसभा उमेदवारी इच्छुकांनी गडकरींची भेट घेतली। सभेची छायाचित्रे व्हायरल करून त्यांनी मदन येरावार यांना आवाहन केल्याची चर्चा विधानसभा मतदारसंघात सुरू आहे। गेल्या 2 निवडणुका थोड्या मताधिक्याने जिंकलेल्या मदन येरावारांना यावेळी कापले जाणार का, हा सवाल उपस्थित केला जातोय। सध्या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी जे काही यवतमाळ जिल्ह्यामध्ये संघटनात्मक काम केलं, त्या अनुषंगाने माझ्या संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना होत्या, त्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक विषय होता। आणि साधारणतः यवतमाळ जिल्ह्यामधली जी राजकीय परिस्थिती आहे, त्या परिस्थितीबद्दल त्यांना अवगत करावं, हा त्यामागचा खऱ्या अर्थाने उद्देश होता। यवतमाळ विधानसभेच्या बाबतीमध्ये मी अनेक वर्ष खरं म्हणजे पक्षाचं काम केलं, संघटनेचं काम केलं आणि म्हणून साधारणतः एक माझी इच्छा मी त्यांना प्रकट केली की मी यवतमाळ विधानसभेसाठी इच्छुक आहे। शेवटी पक्षाचा निर्णय आहे, परंतु इच्छा प्रकट केल्याशिवाय पक्ष माझा विचार करणार नाही। आणि साधारणतः इतके 17 वर्ष मी संघटनेमध्ये काम केलं प्रमुख भूमिकेमध्ये, त्याचा नक्कीच मला फायदा होईल, हा माझा त्याच्यामागचा हेतू होता।